नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ता आपण 7वीच्या वर्गात जे प्रकरण सुरू केलेलं आहे, प्रकरणाचं नाव आहे अन्नपदार्थांची सुरक्षा. हे जे अन्नपदार्थांची सुरक्षा आहे त्याच्यामध्ये आता पुढचा भाग आपण सुरू करत आहोत, अन्न साठवण व सुरक्षा. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे अशा अन्नपदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या पद्धतीची माहिती आपण मागील इयत्तेत घेतलेली आहे. या विविध पद्धतीमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते व ते खराब होत नाहीत. आता जे काही अन्न पदार्थ आहेत ते साठवण्यासाठी जे काही गोष्टी आहेत, जसं पदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ते बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपण शिकलेले सुद्धा आहोत. जसं अन्नपदार्थ थंड करणं म्हणजे आपण फ्रीजमध्ये वगैरे काही अन्नपदार्थ ठेवतो, जसे दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील, पालेभाज्या असतील किंवा शिजवलेलं जे काही धान्य असेल, अन्न असेल ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो, आपल्याला माहिती आहे. किंवा वाळवणे जर असेल तर आपण जे काही पिकवलेलं असतं अन्नधान्य, जसं गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, भात असेल, ते आपण उन्हामध्ये वाळवतो, सुकवतो, तांदूळ वगैरे, त्याच्यामध्ये जास्त काळ टिकतात. किंवा उकळणे वगैरे, काही पदार्थांना आपण उकळ आणून ठेवतो, ते खराब होत नाही. किंवा हवाबंद डब्यात, जसं तुम्ही वेफर वगैरे खाता किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे पिता, ते एकदम पॅक बंद असतं, त्याच्यामध्ये हवा वगैरे जात नाही. हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर ते जास्त काळ टिकतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा जे आहेत त्या आपण अभ्यास केलेला आहे किंवा तुम्हाला माहिती आहेत त्या. तर आता आणखी काही गोष्टी आपण बघणार आहोत, जसं अन्नरक्षण व परिरक्षण. अन्न रक्षण, वेगवेगळ्या कारणाने अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे याला अन्नरक्षण म्हणतात. आता अन्नरक्षण आणि परिरक्षण ह्याच्यातला फरक आपल्याला सांगितलेला आहे की बऱ्याचशा अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीव वाढतात आणि ते खराब होतात. जसं आपण शिजवलेला भात आहे तो काही वेळाने किंवा काही कालावधीनंतर आंबतो, त्याचा आंबट वास यायला लागतो, त्याची चवसुद्धा खराब होते. का असं होतं? कारण की त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव वाढतात. किंवा डाळ असेल, भाजी असेल, हे सुद्धा काही कालावधीनंतर आंबतात, म्हणजे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव तयार होतात. किंवा इतर अन्नधान्य असेल त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला हेच सांगता येईल की ते आंबतात, खराब होतात किंवा त्यांना कीड लागते. हे असं होऊ नये म्हणून त्याचं जे काही रक्षण केलं जातं त्याला अन्नरक्षण असं म्हटलं जातं. तर अन्न परिरक्षण, अन्नामधील अंतर्गत घटकामुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर केला जातो. या पद्धतीला अन्न परिरक्षण असं म्हणतात. आता अन्न परिरक्षण म्हणजे अन्न खराबच होऊ नये म्हणून काही घटकांचा वापर केला जातो. जसं एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर बटाटा असतो, त्याला कोंब फुटतात आणि मग तो बटाटा खराब होऊन जातो. परंतु त्याच्यामध्ये असे काही परिरक्षक वापरलेले असतात, प्रिझर्वेटिव्ज असतात, ते वापरलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं की बटाट्याला कोंबसुद्धा येत नाही आणि मग खराबसुद्धा होत नाही. किंवा कांद्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला तेच म्हणता येईल. किंवा तांदूळ असेल त्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला तेच म्हणता येईल. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, परिरक्षक जे आहेत, ते वापरल्यानंतर तर दीर्घकाळ ते जे काही धान्य आहे ते टिकतं. जसं धान्य टिकवण्यासाठी महत्त्वाचा जो घटक आहे तो, जसं बोरिक पावडर वगैरे आपण वापरतो. किंवा आपण जर नैसर्गिक पद्धतीने म्हटलं तर कडुनिंबाची पाने वगैरे त्याच्यामध्ये वापरत असतो, त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवतो. हे जे सगळं केलं जातं त्याच्यामुळे अन्न घटक आहे किंवा जे काही धान्य आहे ते बराच काळ टिकून राहतं. याला अन्न परिरक्षण असं म्हणतात. आता इथे बघा आपल्याला म्हटलेलं आहे कोण काय करते. अन्न आणि औषध प्रशासन. अन्न आणि औषध यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही शासकीय यंत्रणा आहे. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण FSSAI या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. अन्न आणि औषध प्रशासन काय करतं तर अन्न आणि औषध ह्याच्यामध्ये जी काही औषधं वगैरे वापरली जातात ती किती वापरायची, किती प्रमाणात वापरायची ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. नाहीतर एखादं औषध वापरायला सांगितलं, ते जर एक चमचा वापरायचं असेल आणि आपण जर बाटलीभर वापरत असू तर ते अयोग्य आहे. त्याच्याने
जे अन्न आहे ते धान्य आहे ते खराब होऊन जातं. त्याच्यामुळे ही जी लोकं आहेत किंवा हे शास्त्रज्ञ असतील किंवा तेथे काम करणारे लोकं आहेत ते काय करतात की ठरवतात की कोणत्या धान्यावरती कोणत्या अन्नावरती किती औषध आहे, ते किती औषध आपल्याला लावता येईल, मारता येईल किंवा फवारता येईल, ह्या गोष्टींचं ते एक आपल्याला ठरवून देतात की एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही वापरायचे आहेत. ह्या गोष्टी ते करत असतात. तर ही जी संस्था आहे ती संस्था ही सगळी कामं करतात. खाली संकेतस्थळसुद्धा दिलेलं आहे. जसं बघा वेबसाईट दिलेली आहे. संकेतस्थळ म्हणजे काय, वेबसाईट www.fsai.gov.in किंवा दुसरं दिलेलं आहे www.fda.maharashtra.gov.in. GOV म्हणजे काय, GOV म्हणजे गोव म्हणजेच गव्हर्मेंट आणि इन म्हणजे काय, इंडिया. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारी वेबसाईट असेल त्याच्या ठिकाणी GOV हा असतोच आणि भारताची वेबसाईट असेल, भारतीय जर असेल तर IN हा असतोच शेवटी. ह्या पद्धतीने म्हणजे थोडक्यात भारत सरकारच्या ह्या वेबसाईट्स आहेत अन्न आणि औषध प्रशासन यांच्या संदर्भात. तिथे जाऊन तुम्ही आणखी विस्तृत पद्धतीने किंवा आणखी जास्तीची माहिती तुम्ही सहज मिळू शकता. त्याच्यामुळे तुमच्याकडे इंटरनेट वगैरे उपलब्ध आहे, ह्या वेबसाईट आहेत त्या टाकायच्या आहेत आणि मग सर्च करून बघायचं इथे काय काय असतं ते तुम्हाला निश्चितच कळेल. इथे आपल्याला अन्नरक्षण पद्धती दिलेल्या आहेत. मध्ये बघा अन्नरक्षण पद्धती म्हटलेल्या आहेत आणि एक एक पद्धती आपल्याला चौकटीमध्ये दिलेल्या आहेत. जसं पहिलं आहे गोठणीकरण. कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. यासाठी घरातील शीत कपाटाचा रेफ्रिजरेटरचा उपयोग करतात. गोठणीकरण म्हणजे गोठवणे म्हणजेच तापमान कमी करणे. जसं साधं उदाहरण घेतलं तर भात आहे ते नॉर्मल टेम्परेचरला आहे, तर त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव वगैरे असतात त्याच्यामधले जे जैविक आणि रासायनिक प्रक्रिया असतात त्या वेगाने होतात. म्हणजे एक सूक्ष्मजीवाचे 2 होतात, 2चे 4, 4चे 8 असे ते वाढतात. म्हणजे त्यांचा वाढण्याचा स्पीड आहे तो खूप वाढतो आणि मग भरपूर सूक्ष्मजीव आहेत त्या भातामध्ये तयार होतात आणि मग तो भात आहे तो आंबतो, खराब होतो. किंवा डाळीबद्दल तेच सांगता येईल किंवा भाजीबद्दल किंवा चपातीबद्दल आपल्याला तेच सांगता येईल. परंतु हा जो भात आहे तो जर आपण फ्रीजमध्ये ठेवला, शीतकपाट म्हणजे काय, फ्रीजमध्ये ठेवला तर मग काय होईल की तिथे खूप थंड वातावरण आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहे ते वाढत नाहीत किंवा त्यांची वाढ आहे ती खूप कमी होते. त्याच्यामुळे सूक्ष्मजीव वाढायला खूप कालावधी लागतो. त्याच्यामुळे जरी आपण 4-5 दिवस जरी त्या फ्रीजमध्ये भात वगैरे ठेवला किंवा भाजी डाळ ठेवली, अर्थातच एवढे दिवस ठेवायची नाहीत, पण समजा आपण ठेवली तरीसुद्धा ती व्यवस्थित राहते. आपण काढून गरम करून सहज खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अन्न साठवता येतं किंवा अन्न बराच काळ टिकून ठेवता येतं. याला काय म्हणतात, गोठणीकरण. दुसरं आहे वायूचा वापर. वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यामध्ये बंद करतात. नायट्रोजन वायूचा उपयोग करून त्यातील कीटक व बुरशीच्या वाढीला आळा घातला जातो. आता वायूचा वापर, आपल्याकडे महत्त्वाचा वायू कोणता आहे, ऑक्सिजन. बरेचसे सूक्ष्मजीव आहेत म्हणजे जे जिवंत जे आहेत ते सगळे ऑक्सिजनवरती जगतात. मग हीच गोष्ट इथे केली जाते की ते जे हवाबंद डबे असतील किंवा पॅकेट्स जे असतील त्याच्यामधला हवा जी असते ते थोडक्यात ऑक्सिजन वगैरे जो असतो तो सगळा काढून घेतला जातो आणि तिथे काय टाकला जातो, नायट्रोजन टाकला जातो. आता नायट्रोजनमध्ये काही सजीव काही जगत नाही, त्याच्यामुळे कीटक असेल बुरशी असेल ही तिथे जगू शकत नाहीत. त्यांना ऑक्सिजनचा किंवा कार्बन डायऑक्साईड ह्यांची आवश्यकता असते. ते सगळं काढून घेतलेलं असतं आणि तिथे नायट्रोजन टाकलेलं असतो. मग ते नायट्रोजनमध्ये जगतात का, तर ते जगत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं, कीटक वाढत नाही, बुरशी वाढत नाही किंवा इतर सूक्ष्मजीवसुद्धा वाढत नाहीत आणि त्याच्यामुळे तिथे कोणतेच पदार्थ वाढत नाहीत. आणि ते मग वेफर्स असतील किंवा इतर खाद्यपदार्थ असतील, जसं आता म्हटलं त्या पद्धतीने कोल्ड्रिंक्स असेल किंवा आणखी काही पॅकिंग केलेले असेल, जसं मुगाची ती डाळ असते आपण खातो तशा पद्धतीची ती डाळ असेल
किंवा काजू असतील पॅकिंग करून ठेवलेले असतील, बदाम पॅकिंग करून ठेवलेले असतील, असे वेगवेगळे खाद्यपदार्थ, बिस्किटं असतील किंवा शेव असेल, असे वेगवेगळे पदार्थ पॅकिंग करून ठेवलेले असतील, ते बराच काळ राहतात. आता इथे नायट्रोजनचाच वापर का केला जातो, तर नायट्रोजनचा आपल्या शरीराला अपाय होत नाही. आपलं शरीर आहे ते थोड्याफार प्रमाणात नायट्रोजन पचवू शकतं, त्याच्यामुळे आपल्याला अपाय होत नाही. आणि जर नायट्रोजनऐवजी जर आपण एखादा दुसरा वायू वापरला असता तर आपल्या शरीराला अपाय झाला असता. म्हणजे थोडक्यात आपल्याला पोटाचे वगैरे विकार किंवा आणखी गंभीर काहीतरी विकार उत्पन्न झाला असता. पण नायट्रोजनचा एवढा काही त्रास आपल्या शरीराला होत नाही, त्याच्यामुळे तो तिथे वापरला जातो. अर्थात ते पॅकेट असेल किंवा ते डबा असेल, तो खोलल्यानंतर नायट्रोजन वायू बाहेर निघून जातो. थोडाफार काही शिल्लक राहिला आणि तो आपल्या पोटात गेला तरी आपल्याला एवढा काही त्रास होत नाही, त्याच्यामुळे नायट्रोजन वायूचा वापर केलेला असतो. तिसरं आहे धुरीकरण. यामध्ये धूर देऊन अन्न संरक्षित केले जाते, यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर केला जातो. धुरीकरण अर्थात हा साधासुद्धा धूर नसतो, तर एक प्रकारचं औषधच असतं ते. जसं ॲल्युमिनियम फॉस्फाईड जे आहे, अशा पद्धतीचं ते औषधच असतं. त्या औषधाचा धूर दिला जातो, साधा धूर दिला जात नाही, तर औषधाचा धूर दिला जातो. आणि अर्थातच ते औषधच असल्याकारणाने त्या धान्याला किंवा अन्नाला तो धूर दिल्यामुळे त्याच्यामध्ये वाढणारे सूक्ष्मजीव असतील, कीटक असेल, बुरशी असतील, ती मरून जातात. त्यांची वाढ तिथे खुंटते आणि ते बराच काळ राहतात. तर हे धुरीकरणसुद्धा एक आहे. त्याच्यानंतर पुढे कीटकनाशकांचा वापर. पोत्यात धान्य भरल्यावर मॅलाथिऑनचा फवारा पोत्यावर मारतात. आता कीटकनाशक जसं ते पोतं आहे, धान्य भरलेलं आहे त्या पोत्यामध्ये, आणि त्याच्यावरून जर आपण औषध फवारलं तर ते औषध फवारल्यामुळे काय होतं, त्याला कीटक लागत नाही, किडी वगैरे लागत नाही, कॉक्रोच जात नाही, तिकडे उंदीरसुद्धा जात नाही, कारण की त्या पोत्यावरती आपण केमिकल मारलेलं असतं किंवा औषध मारलेलं असतं, त्याच्यामुळे ते तिकडे जात नाही. आणि काय होतं, ते धान्य किंवा ते पोतं आहे ते फाडत नाहीत किंवा ते धान्यामध्ये ते शिरत नाही, त्याच्यामुळे धान्य आहे ते सुरक्षित राहतं. पुढे किरणीयन. आता किरणीयन काय आहे ते आपण इथे बघूया. या पद्धतीत अन्नपदार्थावर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरंकाद्वारे ॲसिलेटर्स निर्मिती, क्ष किरणांचा वा किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण. या प्रक्रियामुळे सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकांचा नाश होतो. फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्यांची हानी कमी होते. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्याने बटाटे, कांदे इत्यादी अन्नपदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात. इथे किरणीयन म्हणजेच किरणांचा वापर केला जातो. इथे मुख्य करून ज्याला आपण किरणोत्सारी पदार्थ असं म्हणतो, ते किरणोत्सारी पदार्थ ह्या पदार्थावरती धान्य जे असतात ते धान्यावरती फवारला जातं. किरणोत्सारी पदार्थ खूप घातक असतात, ते आपल्याला माहिती आहेत. अगदी माणसाच्या शरीरात गेले तरीसुद्धा माणसाच्या शरीरामध्ये गंभीर व्याधी निर्माण होतात किंवा माणूस मरू शकतो. इथपर्यंत ती गंभीर किंवा खतरनाक असतात किरणोत्सारी पदार्थ, ते आपल्याला माहिती आहेत. हे किरणोत्सारी जे काही किरणं आहेत किंवा हे पदार्थ आहेत, ती जी किरणं आहेत ती फवारल्यानंतर अर्थातच त्याच्यामध्ये जे काही जीव असतात ते मरतात. जसं सूक्ष्मजीव त्याच्यावरती वाढत असेल ते मरतात, कीटक जर जात असतील ते मरतात. त्याच्यामुळे ते जे पदार्थ आहेत ते तसेच शिल्लक राहतात. जसं आता मागे तुम्हाला उदाहरण दिलं तसं बटाटा असं सहज त्याला कोंब येतात, परंतु त्याच्यावरती किरणोत्सारी पदार्थातली जी काही किरणं आहेत ती टाकली तर ते कोंब येत नाही. आता मी म्हटलं तसं किरणोत्सारी पदार्थातली किरणं जी आहेत ते आपल्या अंगात गेली तरी आपल्या शरीराला गंभीर इजा होतात, आपल्या पेशी वगैरे मरतात किंवा आपल्या जीवालासुद्धा धोका होतो. तर हा बटाट्याचा जो कोंब आहे त्याच्यामध्ये सुद्धा तसंच होतं, त्याच्या पेशी वगैरे मरतात आणि काय होतं, ते कोंब येत नाही. आणि कोंब येत नाही त्याच्यामुळे बटाटे बराच काळ टिकून राहतात. ते तसंच कांदे टिकवण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते किंवा आणखी काही अन्नपदार्थ जे आहेत ते टिकवण्यासाठी हीच पद्धती वापरली जाते. अर्थातच ही जी काही किरणोत्सारी पदार्थामधील किरणं जी आहेत ती खूप घातक असतात, त्याच्यामुळे ही पद्धत न वापरलेली बरी.
जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला इतर काही पद्धती आहेत त्या वापरता आल्या तर त्याच बघायच्या. ही किरणोत्सारी पद्धत जी आहे ती आपण वापरू नये ह्या दृष्टीने आपण बघितलं जातं. बहुतेक आता बऱ्याचशा ठिकाणी बटाटे जास्त काळ टिकवण्यासाठी, कांदे जास्त काळ टिकवण्यासाठी हे पद्धत वापरली जाते, पण ती आपल्या आरोग्याला खूप धोकादायक असते. त्याच्यामुळे ही न वापरलेलीच बरी, ती आपण काळजी घेणे गरजेची आहे. अर्थातच जे काही व्यापारी असतील त्यांनी ही काळजी घेऊन ही पद्धत न वापरता एखादी दुसरी पद्धत वापरली तर अतिशय योग्य होईल. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं होऊ शकते. पुढे आहे पाश्चरीकरण. या पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, उदाहरणार्थ 80°C 15 मिनिटे तापवले जाते व त्यानंतर ताबडतोब ते थंड केले जाते. त्यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते. पाश्चरायझेशन किंवा पाश्चरीकरण. तुम्ही दुधाची पिशवी जेव्हा विकत घेतात त्याच्यावरती लिहिलेलं असतं पाश्चराइज मिल्क किंवा पाश्चराइज केलेले दूध, हे लिहिलेलं असतं. ते इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं पाश्चराइज मिल्क. ही जे पाश्चरायझेशन आहे ती साधी सोपी पद्धत आहे. ती आपल्या आरोग्याला सुद्धा धोकादायक नाही. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर जे दूध आहे ते साधारणतः 15 मिनटं उकळवलं जातं आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट थंड केलं जातं. म्हणजे आता आपण दूध उकळवतो नंतर आपण थंड करायला ठेवतो, तसं करत नाहीत. ते उकळवतात आणि लगेच काढतात आणि डायरेक्ट पूर्णपणे थंड करून टाकतात. जे काही कूलर वगैरे असतात त्यांचा वापर करून ते डायरेक्ट थंड करतात. तर ह्या पद्धतीने करतात. त्याच्यामुळे एकतर त्याच्यातले सूक्ष्मजीव मरतात आणि दूध थंड केल्यानंतर ते बराच काळ टिकतं. त्याला पाश्चरायझेशन असं म्हणतात. इथे आपल्याला वरती आणखी एक म्हटलेलं आहे परिरक्षकांचा वापर. नैसर्गिक परिरक्षक, निसर्गात उपलब्ध असणारे पदार्थ, यात प्रामुख्याने मीठ, साखर, तेल वापरून बनवलेली लोणची, जाम, मुरांबे, पेठा इत्यादी पदार्थ तयार करतात. नैसर्गिक परिरक्षक म्हणजे कोणत्याही केमिकलचा वापर न करता. जसं आपण घरी आपलं लोणचं आपण बनवतो, कशामध्ये बनवतो तर तेलामध्ये बनवतो. त्याच्यामध्ये मीठ वगैरे इतर मसाला टाकतो आणि तेलामध्ये बनवतो. तेल मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे तिथे बुरशी लागत नाही किंवा इतर कीटक जात नाहीत किंवा अळ्या वगैरे तयार होत नाही आणि ते लोणचं आहे ते बराच काळ टिकतं. म्हणजे हे अन्न टिकवण्याची एक चांगली पद्धत आहे. किंवा जाम म्हणजेच लोणच्याचाच एक प्रकार आपण म्हणू शकतो. तुम्हाला माहिती आहे काय आहे ते जाम. अशा पद्धतीने एक साधारणतः गोडसर असा एक प्रकारची चटणीसारखी असते ते जे जाम आहे ते तुम्ही बरेचसे विद्यार्थी आजकाल खातात. चपातीला लावून खातात, ब्रेडला लावून खातात, ते माहिती आहे. ते इथे जे काही साखर वगैरे असे गोड पदार्थ आहेत त्याच्यामध्ये त्याचा जास्त वापर केलेला असतो. मुरांबेसुद्धा त्याच पद्धतीचे आहेत. लोणचं जे असतं ते काय असतं आंबट असतं, तर मुरांबा जो असतो तो गोड असतो. साधारणतः लोणचं आणि मुरांबे सारखे दिसतात, एकाच पद्धतीने तयार केलेले असतात भरपूर तेलाचा वगैरे वापर करून. तर हे जे आहे त्याच्यानंतर पेठा जो आहे तो आपल्याकडे कोहळा वगैरे असतो. कोहळा जो पदार्थ आहे तो मोठ्या प्रमाणावरती तयार होतो. म्हणजे आपण घरी कोहळ्याच्या 2-4 बिया टाकून दिल्या तर ते 2-4 वेल तयार होऊन जातात आणि त्याला 15-20 कोहळे सहज येऊन जातात. मग एकतर कोहळा खूप मोठा असतो, एकच खाता येत नाही आपल्याला, 15-20 कोहळे कसे काय खाणार. मग अशा वेळेस त्या कोहळ्यापासून पेठे वगैरे बनवले जातात जे बराच काळ टिकतात. हे लोणचे असतील, जाम असेल, मुरांबे असेल, पेठा असेल, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय वापरलेलं असतं मीठ असतंच वापरलेलं किंवा साखर वापरलेली असते आणि तेलाचा वापर केलेले असतात. मीठ, साखर आणि तेल हे तिन्ही पदार्थांचं निरीक्षण केलं तर बघा मिठामध्ये किडे पडतात का किंवा अळ्या पडतात का तर पडत नाहीत. म्हणजे कोणत्याही प्रकारचं सूक्ष्मजीव, कीटक वगैरे तिथे जगत नाहीत. साखरेचा विचार करा, साखरेमध्ये कधी अळ्या पडतात किंवा कधी त्याला कीड लागते का तर नाही लागत. साखरेला सुद्धा लागत नाहीत. फार तर काय होतं साखरेवरती मुंगे असतात, बाकी काही नाही. कोणत्याही प्रकारचे सूक्ष्मजीव तिथे वाढत नाहीत. त्याच्यामुळे साखरसुद्धा साठवण्यासाठी म्हणून वापरली जाते. किंवा तेलामध्ये तर कधीच आपल्याला अळ्या, किडे किंवा कीटक वगैरे कधीच आपल्याला लागलेले दिसत नाहीत. अर्थात त्याच्यामध्ये पडून वगैरे मरतात, पण ती त्याला लागत नाहीत, ती मरतात, जिवंत राहत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय म्हणूया आपण
मीठ आहे, साखर आहे, तेल आहे, ह्या पदार्थामध्ये कोणत्याही प्रकारची सूक्ष्मजीव असतील, कीटक, कळ्या वगैरे काही राहत नाही, जगत नाही. त्याच्यामुळे अशा पदार्थामध्ये जर आपण वेगवेगळे पदार्थ तयार केले, जसे लोणची, जाम, मुरांबे वगैरे तयार केले, ते बराच कालावधीसाठी टिकतात. हे आपल्याला माहिती आहे, हे आपण बघितलेले आहे, आपण घरोघरी बघतो, हे आपल्याला माहिती आहे. ह्याला म्हणतात नैसर्गिक परिरक्षक. मीठ, साखर, तेल हे काय आहेत? नैसर्गिक परिरक्षक. त्याच्यानंतर रासायनिक परिरक्षक. यात प्रामुख्याने ॲसिटिक आम्ल, ज्याला आपण व्हिनेगर असं म्हणतो, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झाईट, तसेच काही नायट्रेट व नायट्राईट क्षारांचा वापर करून सॉस, जेली, जाम, शिजवण्यास तयार भाज्या व अन्नाची तयार पाकिटे इत्यादी खूप कालावधीसाठी टिकवून ठेवता येतात. आता दुसरी रासायनिक आहे, जसं व्हिनेगर वगैरे आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतर सायट्रिक ॲसिड आहे, सोडियम बेन्झाईट वगैरे. हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला बाजारामध्ये विकत भेटतात. विशेष करून आता आपण चायनीज वगैरे खातो, आपल्याला सॉस मिळतात, जेली वगैरे असतात किंवा चायनीज चटणी असते. ह्या जे प्रकार असतात ते बराच काळ टिकतात. का टिकतात? त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे केमिकल वापरलेले असतात, म्हणून ते बराच काळ टिकतात. आता बरीचशी मुलं सॉस खातात, चपाती, भाकर वगैरे त्याच्यासोबत सॉस खातात, किंवा आता वरती म्हटलं त्या पद्धतीने जाम खातात किंवा चायनीज चटण्या खातात. चायनीज चटण्या, सॉस, जेली, जाम हे आपण चपाती, भाकरी बरोबर खातो. तर ह्याच्यामध्ये ही जी वरती सांगितलेली ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड वगैरे ही जी ॲसिड जी आहेत ती वापरलेली असतात. त्याच्यामुळे ते बराच काळ टिकतात. त्याच्यामुळे आपण काय करायचे, हे जे पदार्थ आहेत ते सहसा न खाल्लेले बरे. आपले जे पदार्थ आहेत, भाज्या वगैरे, तेच पदार्थ खायचे आहेत. शिजवण्यास तयार भाज्या व अन्नाची तयार पाकिटे इत्यादी खूप कालावधीसाठी टिकून राहतात. शिजवण्यासाठी तयार भाज्या, काही काही भाज्या रेडीमेड असतात, अर्थात त्या आपल्याकडे जास्त मिळत नाही, आपण जास्त वापरत नाही, पण बाहेर देशामध्ये वगैरे किंवा मोठ्या शहरामध्ये वगैरे भेटतात. त्या भाज्या काय असतात, ऑलरेडी थोड्याशा शिजवून ठेवलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये केमिकल मारून ठेवलेलं असतं. मग तीच भाजी आहे, ती पाकिट फाडायचं, उकळत्या पाण्यात टाकायचं, थोडासा मसाला मिक्स केला की लगेच 5 मिनटात भाजी तयार होते. अशा शिजवण्यासाठी तयार झालेल्या भाज्या ज्या असतील, किंवा अन्नाची तयार पाकिटे. आता अन्नाची तयार पाकिटे म्हणजे काय? साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपण ते नूडल्स खातो, मॅगी वगैरे, ते काय तयारच असतात. ते उकळत्या पाण्यामध्ये टाकलं, थोडासा मसाला मिक्स केला की 2 मिनटात तयार होतात. तर अशा पद्धतीच्या त्या तयार भाज्या असतात किंवा तयार अन्न असतं, नूडल्स वगैरे. हे जे असतं ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती केमिकल मारलेलं असतं, वरती म्हटलेलं आहे त्या पद्धतीचं, ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड वगैरे. आणि मग त्याच्यामुळे ते बराच कालावधीसाठी टिकतात. आता हे जे अन्न आहे ते बराच कालावधीसाठी टिकत असले, जसं सॉस, जेली, जाम किंवा तयार भाज्या, तयार नूडल्स वगैरे, हे बराच कालावधीसाठी म्हणजे बरेच महिने जरी टिकत असलं तरीसुद्धा ते आपले खाण्याला योग्य नाही. हा एक बराच कालावधीसाठी टिकतं असं आपण म्हणू शकतो, पण खाण्याला योग्य नाही. सहसा हे आपण खाऊ नये. तर हे नैसर्गिक परिरक्षक आणि रासायनिक परिरक्षक आपण बघितलेले आहेत. नैसर्गिक परिरक्षक कोणते? मीठ, साखर आणि तेल. तर रासायनिक परिरक्षक कोणते? ॲसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झाईट, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रेट्स आणि नायट्रॉइड जे आहेत ते सगळे काय आहेत? रासायनिक परिरक्षक आहेत. तर हे अन्न पद्धती जे काय आहे, अन्न रक्षण करण्याच्या पद्धती आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. कोणकोणत्या बघितलेल्या आहेत? तर गोठणीकरण, वायूचा वापर, धुरीकरण, कीटकनाशकांचा वापर, किरणीयन, पाश्चरीकरण, त्याच्यानंतर परिरक्षकांचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता पुढे, माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रातील लासलगाव येथे कांदे व बटाटे यावर व नवी मुंबई येथे मसाल्यांच्या पदार्थांवर किरणीयन करणारी संयंत्रे असलेली केंद्र उभारलेली आहेत. किरणीयन म्हणजे किरणं मारण्याची जी काही यंत्र आहेत, मशीन्स आहेत, त्या कुठे कुठे आहेत? लासलगाव. लासलगाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तिथे मोठ्या प्रमाणावरती कांदा तयार होतो आणि बटाटेसुद्धा तयार होतात. तर इथे हे यंत्र आहे किरणं मारण्याची. तर इथे कांद्यावरती किरणे मारली जातात, बटाट्यावरती किरणे मारली जातात. त्याच्यामुळे कांदे आणि बटाटे बराच काळ टिकतात. तुम्ही जर शेतकरी असाल
आणि तुम्ही शेतामध्ये कांदा काढलेले असाल त्याच्यावरती कोणतीच प्रक्रिया केली नाही, किरणं वगैरे मारली नाहीत, जशी आहे तशी नॅचरल ठेवली तर ते कांदे काही दिवसात खराब होतात किंवा बटाटे काही दिवसात खराब होतात. परंतु आपल्याकडे जे कांदे बटाटे येतात ते खराब होतात का? नाही, वर्ष तोपर्यंत ते टिकून राहतात, कारण की त्याच्यावरती अशा पद्धतीची किरणं मारलेली असतात. तर ही जी संयंत्रे आहेत किंवा मशीन्स आहेत ती लासलगावला आहेत, त्याच्यानंतर नवी मुंबईलासुद्धा आहेत. असे होऊन गेले. वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकून ठेवण्याची पद्धती जीवाणूशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी विकसित केलेली आहे. वाढलेल्या तापमानाचा म्हणजे जास्त तापमानालासुद्धा सूक्ष्मजीव टिकत नाहीत. खूप जास्त तापमान असलं, एक साधं उदाहरण घेतलं तर आपण पाणी उकळवतो. का उकळवतो? कारण की त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते मरतात, शिल्लक राहत नाहीत. तसंच खूप जास्त तापमान असलं तर खूप जास्त तापमानालासुद्धा सूक्ष्मजीव जगत नाहीत, ते मरतात किंवा त्यांची वाढ असते ती तेवढीच राहते. तर ही जी पद्धती आहे ती हा जीवाणूशास्त्रज्ञ जे आहेत लुई पाश्चर यांनी विकसित केलेली आहे. ह्या तासाला आपण इथपर्यंत अभ्यास घेऊया. पुढच्या तासाला पुढचा अभ्यास घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.